रहस्यमयी, गूढ आणि तितकीच थरारक असणारी गोष्ट आपल्या भेटीला येते 21 नोव्हेंबरला. मसुरी आणि नैनितालच्या निसर्गरम्य वातावरणात असा काय थरार घडलाय तो आपल्याला कळणार आहे. आणि मी आधीच तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की आपण आपल्या माध्यमातून या सिनेमाला सर्वोत्तम प्रसिद्धी द्यावी आणि ही अतिशय छान गोष्ट जास्तीत जास्त मराठी जनांपर्यंत पोहोचवावी. आपण आपल्या या प्रेस कॉन्फरन्सला आणि ट्रेलर लॉन्च सोहळ्याला सुरुवात करूया. आणि त्यासाठी मी आमंत्रित करतो या सिनेमाच्या निमित्तानं तिहेरी भूमिकेत दिसणारे आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंटचे सचिन पाटील यांना आणि त्याचबरोबर नितीन प्रकाश वैद्य यांना. आपल्या दोघांचंही अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात. सचिन सर, तिहेरी भूमिका आहे म्हणजे दिग्दर्शन पण, निर्मिती पण आणि त्याचबरोबर अभिनय सुद्धा. तर या तिहेरी भूमिकेबद्दल सगळ्यात आधी उपस्थितांना आपण काय सांगा? सगळ्यात आधी इकडे उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचं मनापासून मी त्यांना थँक्यू म्हणतो. तुम्ही सगळेजण आमच्या विनंतीला मान देऊन इकडे आलात. एंटायर प्रेस सगळ्यांनाच मनापासून थँक्यू. आणि आमची सगळी इथे छान स्टारकास्ट बसलेली आहे, आमचे सहनिर्माते बसलेले आहेत, त्या सगळ्यांना आणि ज्या ज्या मान्यवरांना आम्ही आमंत्रित केलं ते सगळे तुम्ही इथे आलात आमच्या विनंतीला मान देऊन, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. सर जरा मोबाईल तुमचा प्लीज सायलेंटवर करा. सो खरंच असंभवचा हा जो काही थरारक प्रवास आहे हा माझ्याही आयुष्यातला एक थरारक प्रवास असाच आहे. 3 वर्ष ही प्रक्रिया सुरू आहे असंभवची. कथालेखक कपिल भोपटकर यांनी जेव्हा ही कथा ऐकवली तेव्हा ती इतकी अप्रतिम होती की ती ऐकल्यानंतर ती मोठ्या पडद्यावर आणण्याचा ध्यास घेतला होता. आणि या प्रवासामध्ये माझे जिवलग मित्र नितीन प्रकाश वैद्य माझ्या बरोबर आले. आणि खरं तर त्यांनी मला ही ऊर्जा दिली की इतका चांगला, इतका सकस विषय जर का आपल्याकडे असेल तर मला असं वाटतं मागची 25 वर्ष तू या इंडस्ट्रीत काम करतोयस तर निर्माता म्हणून करिअरची एक वेगळी सुरुवात करण्याची ही योग्य वेळ आहे. ज्या पद्धतीने हा सिनेमा आपण पाहतोय, ज्या पद्धतीने त्याची भव्यता आपल्याला साकारायची आहे तर ती आपण स्वतः जोपर्यंत उतरणार नाही निर्मिती क्षेत्रामध्ये तोपर्यंत साध्य करणं अवघड आहे. आणि ती प्रोसेस सुरू झाली त्यामुळे निर्मिती क्षेत्रात उतरण्याचं संपूर्ण श्रेय मी माझा मित्र नितीन वैद्य याला देतो. त्यामुळेच मी आज निर्माता म्हणून उभा आहे. त्यानंतर मी माझी जिवलग मैत्रीण शर्मिष्ठा राऊत जी माझ्याबरोबर एका मालिकेमध्ये माझ्या बहिणीचं काम करत होती आणि अचानक तिने मला सांगितलं की तू जर कधी आयुष्यात काही प्रोड्यूस केलंस तर मला तुझ्यावर काम करायची इच्छा आहे. आणि तेव्हा आमचं प्रोड्यूस करायचं ठरलं होतं जे हिला काही कोणालाच माहित नव्हतं, आमचं दोघांचंच ठरलं होतं. सो योगायोगाने शर्मिष्ठा या प्रवासात, शर्मिष्ठा आणि तेजस तिचा नवरा, हे दोघं जण अत्यंत काय म्हणूया खूप इतकी सभ्य आणि इतकी छान माणसं आमच्या आयुष्यात आली. आणि त्यानंतर एरिकॉन फिल्म्सचे दोघं आल्यानंतर PNP फिल्म्सचे परुळेकर सर आणि संजय पोद्दार सर, मंगेश परुळेकर आणि संजय पोद्दार ही 2 देव माणसं आमच्या आयुष्यात आली. आणि सगळ्या मराठी माणसांनी मिळून हा असंभवचा प्रवास आम्ही ह्या लोकांमुळे आमच्यासाठी खूप सोपा झाला, हे सहनिर्माते म्हणून आमच्या बरोबर आल्यामुळे. त्याचबरोबर माझा सहदिग्दर्शक पुष्कर श्रोत्री याचाही मी विशेष उल्लेख करेन की त्यांनी या प्रक्रियेमध्ये खूप मेहनत घेतली. तो माझ्याबरोबर अगदी उभा आहे आजही. त्याचबरोबर एंटायर दिग्दर्शनाची म्हणजे जी सगळी टीम आहे, आज वैष्णवी इकडे आलेली आहे आणि सगळी टीम, प्रसाद भेंडे आमचा DOP, फैजल महाडिक, त्याचबरोबर गायत्री असेल आमची आर्ट डिरेक्टर, जी मंडळी, अनमोल भावे आमचा साऊंड रेकॉर्डिस्ट पासून सुयश केळकर ज्यांनी BGM केले, ही जी सगळी टेक्निशियन मंडळी आहेत यांच्याशिवाय हे असंभव ची ही तिहेरी भूमिका पार पडणं अशक्य होतं. आणि लास्ट बट नॉट लिस्ट सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझे हे कलाकार, हे जे 3 दिग्गज कलाकार इकडे बसलेले आहेत. स्वप्नवत असं जर का काही कास्टिंग एखाद्या डिरेक्टरला आणि प्रोड्युसरला मिळावं असं जर का कोणाच्या स्वप्नात जरी आपण ते हे केलं तर काय असावं ते महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री मुक्ता बर्वे, महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट आणि महाराष्ट्राचा एक सशक्त आणि अतिशय अनुभवी
कलाकार संदीप कुलकर्णी ही 3 मंडळी या चित्रपटात आल्यामुळेच असंभवचं हे जे काही मिशन होतं, असंभव हा जो असंभव टास्क होता तो मी आणि नितीन आणि आमचे सगळे निर्माते पूर्ण करू शकलो. मुक्ताबद्दल आणि प्रियाबद्दल आणि संदीपबद्दल मी काय बोलू. आज व्ही शांताराम पुरस्कार मिळालेली मुक्ता बर्वे ही महाराष्ट्राच्या घराघरातली अतिशय लाडकी आणि आवडती अभिनेत्री आहे. आणि तुम्ही ट्रेलर बघितल्यावरती मुक्ता, प्रिया आणि संदीप यांनी काय जादू केली या सिनेमात हे तुम्ही बघाल. प्रियाने तर आता तिच्या कक्षा रुंदावलेल्या आहेत. ती फक्त मराठीत नाही तर हिंदीतही आज सगळ्या मराठी लोकांचा अभिमान झालेली आहे. इतकं सुंदर काम ती हिंदीत करते. संदीप कुलकर्णी बरोबर 32 वर्षापूर्वी मी सत्यजित दुबेंचं नाटक केलं होतं आधे अधुरे. त्यानंतर आज योग आलाय आणि तो काय म्हणूया आम्हा सगळ्यांसाठी आदर्श असा नट आहे, खूप अनुभवी असा नट आहे. आणि त्यांनी या चित्रपटाला होकार दिला, प्रियाने या चित्रपटाला होकार दिला आणि मुक्ता बर्वेने या चित्रपटाला होकार दिला. यासाठी मी या तिघांचाही कायमस्वरूपी ऋणी राहील. त्याचबरोबर आमच्या चित्रपटात काही हिंदी मंडळी आहेत, आज त्यातली अनेक इथे मंडळी आलेली आहेत. त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो की तुम्ही सगळ्यांनी चित्रपटाला होकार दिला आणि हे सगळं स्वप्न आम्हाला साकारता आलं. कपिल भोपटकर आमचा कथालेखक, त्यांनी जवळजवळ 750 नरेशन दिली असतील. गिरीश जयंत जोशी असं तो नेहमी मला सांगतो असं लिहा. त्यामुळे गिरीश जयंत जोशी आमचं संवाद लेखक, विशाल इनामदार, मी आणि कपिलने मिळून आम्ही पटकथा लिहिली. आज विशाल आला नाहीये पण त्याचाही उल्लेख करावा असा वाटतो. आणि गिरीश जयंत जोशी यांनी जे अफलातून संवाद लिहिले त्याच्या प्रतिभेबद्दल मी काय बोलू, मी खूप छोटा आहे त्याच्याबद्दल काही बोलण्यासाठी. पण गिरीश, थँक्यू सो मच. तू या स्क्रिप्टला ज्या पद्धतीचे इनपुट्स दिले ते त्यामुळेच हे सहज शक्य झालेलं आहे. कोणाचं या सगळ्या गडबडीत नाव घेणं राहिलं असेल तर आय एम व्हेरी सॉरी. पण ही सगळी टीम, ही सगळी मंडळी पाठीशी आमच्या उभी राहिली म्हणूनच इतका भव्य दिव्य सिनेमा आम्ही करू शकलो आणि इतका भव्य दिव्य सिनेमा आम्ही साकारू शकलो. त्यासाठी या सगळ्यांचे मनापासून आभार, आम्ही मनापासून ऋणी आहोत. थँक्यू सो मच. सचिन सर, अमित राज आणि क्षितिज पटवर्धन यांनी गाणी लिहिलेली आहेत. हर्षवर्धन वावरे आणि शिल्पा पै यांनी हे गाणं आत्ताच गायलेलं आहे. त्याचबरोबर दुसरं गाणंही आता रेकॉर्ड झालेलं आहे. अभय जोधपूरकर आणि आनंदी जोशी ते गाणं गायले. तेही लवकरच तुमच्या भेटीला येईल. ते 17 तारखेला येईल. पण आत्ता आपण हे गाणं बघणार आहोत आणि मग आपण ट्रेलर बघणार आहोत. थँक्यू सो मच. असंभवची भव्यता टीजर आणि गाण्यामधून आम्हाला लक्षात आलेली आहे. आणि ही सगळी दिग्गज मंडळी एकत्र आल्यानंतर कुठलीही गोष्ट असंभव राहत नाही, ती संभव होते. पण मग आपली पहिली निर्मिती असंभव हीच गोष्ट का असावी असं का वाटतं? खरं तर ही सगळी मंडळी ज्या कारणासाठी एकत्र आली, अगदी मी असेल, नितीन असेल, शर्मिष्ठा, मंगेश सर, संजय सर, जेवढी मंडळी एकत्र आली, मुक्ता, प्रिया, संदीप, ती सगळी एका गोष्टीच्या विश्वासावर आली, ती म्हणजे असंभवची कथा. आणि त्याचं सगळं श्रेय मी माझा मित्र कपिल भोपटकरला देईन. कारण ती कथा इतकी सक्षम आहे, इतकी सक्षम आहे की एक तर मराठीमध्ये फार अभाव आणि सस्पेन्स थ्रिलर जॉनर हाताळला जातो आणि इतका सक्षम विषय आपल्याला जेव्हा मिळतो त्यावेळी ते मोठं शिवधनुष्य उचलल्यासारखं असतं. कारण त्या कथेला न्याय देणं हे खूप गरजेचं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की असंभवचा हा सगळा डोलारा उभा करण्याचा जो आम्ही ध्यास घेतला त्याचं सगळ्यात पहिलं श्रेय हे त्या चित्रपटाच्या कथेला जातं आणि कपिल भोपटकरला. धन्यवाद. हा सिनेमा 21 नोव्हेंबरला जवळच्या थिएटरमध्ये येतोय, हे वारंवार सांगणं गरजेचं आहे. आता वळूया निर्माते नितीन सरांकडे. नितीन सर, मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंट ही मुंबई पुण्याच्या युतीबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. नमस्कार. धन्यवाद, तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने आलात. मी जेव्हा माझा पहिला सिनेमा करत होतो वळू, त्याच वेळेला सचिन त्याचा पहिला दिग्दर्शकीय सिनेमा करतो साडेवाडी. तेव्हापासून आमची ओळख आहे, मैत्री आहे. खूप दिवस आम्ही एकमेकांशी बोलत होतो. पण असं लक्षात आलं की एकत्र काम करण्यासारखा अजून काही असा विषय मिळत नाही जो कपिलच्या गोष्टीमधनं मिळाला. आणि जसं सचिनने सांगितलं की ते मिळाल्यानंतर असं वाटलं की
आम्ही दोघे इतके लाईक माइंडेड आहोत, म्हणजे मला काय म्हणायचं हे त्याला आधीच कळलेलं असतं, म्हणजे बायकोपेक्षा जास्त त्याला कळतं असतं असं आमची तक्रार असते. पण इतकं आम्हाला दोघांचं बायका असं म्हणतात की अरे आता 3 दिवस तुम्ही एकमेकांना भेटणार नाही, मग कसं राहणार असं आता झालंय. सो त्यामुळे आम्ही असं म्हणत होतो की आपण दोघं मिळून काहीतरी चांगलं करू शकतो असा एक विश्वास होता. सचित खूप सेन्सिबल आहे, खूप सेन्सिटिव्ह माणूस आहे आणि मला असं वाटलं की निर्मिती क्षेत्रामध्ये असोसिएशन्स खूप महत्त्वाचे असतात. सो माझं आणि त्याचं असोसिएशन खूप जर झालं तर खूप जास्त चांगला त्याचा फायदा होईल असं वाटतं. म्हणून मुंबई पुणे, सचित मुंबईला रिप्रेझेंट करतो, मी पुण्याला, आणि दोन्ही खूप महत्त्वाची शहरं आहेत महाराष्ट्रासाठी, आपल्या चित्रपटसृष्टीसाठी. सो त्या नावाने आपण एक कंपनी चालू करू आणि चित्रपट निर्मिती करू असं मी ठरवतो. आणि सुदैवाने हे 4 खूप खरंच गोड माणसं आमच्याबरोबर आली, तेजस, शर्मिष्ठा, मंगेशर आणि संजय सर. सो हे स्वप्न साकार झालं. वा, तुमचा सहभाग आहे, मुलाचा वाटा आहे. ही 41वी निर्मिती असंभव भेटायला येते आणि मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंट खरं तर मेहनत, कष्ट, धावपळ याला रिप्रेझेंट मुंबई करतं आणि गुणवत्तेला, योग्य गुणवत्तेला, योग्य दर्जाला नेहमीच दाद देतं ते पुणे. आणि ज्यावेळी गुणवत्ता आणि दाद देणारे एकत्र येतात तेव्हा जे बनतं त्याला असंभव असं म्हणतात. त्यासाठीच मी पुण्याहून आलोय. पुढे जाऊया आणि आपल्या या चित्रपटाच्या सहनिर्मात्या शर्मिष्ठा राऊत आणि सहनिर्माते तेजस देसाई मी आपल्याला आमंत्रित करतो. एरिकॉन टेलिफिल्मची सहनिर्मिती. आणि तुम्हा दोघांनाही प्रश्न आहे की शर्मिष्ठा नाचगं घुमा याची सहनिर्मिती सुद्धा आपण केली होती. त्यात मुक्ता अभिनेत्री होती. मुक्ता लकी मॅस्कॉट आहे की मुक्ता म्हणून या सिनेमाशी तुम्ही जोडला गेलात? काय असंभवशी जोडलं जाण्याचं कारण निर्मिती, सहनिर्मिती? असंभवशी जोडलं जाण्याचं कारण खरं म्हणजे सचित आहे. आणि सचितची ओळख झाल्यानंतर आमची नितीनची ओळख झाली. आता आम्ही या लॉबीमधनं येत होतो तेव्हा मला लगेच आठवलं की आमची पहिली मीटिंग ही घटस्थापनेच्या दिवशी मागच्या वर्षी याच हॉटेलमध्ये झाली होती आणि याच कॅफेमध्ये झाली होती. आणि तिथे आम्ही ठरवलं होतं की आम्ही एकत्र येऊन या फिल्मची निर्मितीसाठी आम्ही त्यांच्यासोबत असू म्हणून. आणि जसं सचितने सांगितलं की खरंच काय हा देवाचा इशारा होता, स्वामींची कृपा मला नाही माहिती, की मी त्याला त्याच वेळी विचारणं ज्याचा थांबपत्ताही आम्हाला म्हणजे खरंच कोणाला नव्हता की हे दोघं एक फिल्म करतायत हे काही माहिती नव्हतं. आणि त्यावेळेला त्याला मी विचारलं आणि त्याने अगदी तो म्हणजे प्रत्येक शॉटच्या मध्ये येऊन मला सांगत होता, कारण आम्ही एक मालिका करत होतो, तो एक शॉट संपल्यावर परत यायचा आणि सांगायचा थांबा थांब थांब तू बरोबर वेळेत आलीस, थांब 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 असं करत त्याने 10 दिवस घेतले. आणि 10 दिवसानंतर त्याने ओके असं आपण भेटूया असं ठरवलं. आणि मुक्ताच्या बाबतीत म्हणायला जावं तर ऑफकोर्स पहिलीच फिल्म आमची होती नाचगं घुमा, ज्याचे मी, तेजस, मधुकंदा कुलकर्णी, परेश मुकाशी, स्वप्न सुशांत प्रोड्युसर्स होतो. आणि मुक्ताला मी तेव्हा पण खूप आधी सांगितलंय की मुक्ता माझ्यासाठी एक स्कूल आहे. आर्टिस्ट म्हणून जेव्हा मी स्टेजवर उभी राहते किंवा छोट्या पडद्यावर, मोठ्या पडद्यावर, त्याच्यासाठी ती माझ्यासाठी स्कूल आहे. आणि खूप आधीपासून मी तिला मालिकेत बघत आली आहे, नंतर फिल्म्स आणि या सगळ्यासाठी. सो माझ्यासाठी पहिल्या फिल्मसाठी ती आमची हिरोईन असणं हे खरंच खूप स्वप्न होतं. त्यानंतर जसं जसं मी पुढे घेत चालले त्याच्याप्रमाणे प्रिया किंवा संदीप दादा हे भेटलं, हे सुद्धा आउटस्टँडिंग कॉम्बिनेशन होतं. म्हणजे संदीप दादाने खूप आधी कामं केलेली आहेत ऑफकोर्स, पण मालिका विश्वात मी जास्त असल्यामुळे अवंतिका वगैरे ही कामं सुद्धा मी त्याची खूप बघितलेली आहेत. ऑफकोर्स प्रिया तर म्हणजे आता सिटी ऑफ ड्रीम्स म्हणा, म्हणजे जसं सचित म्हणाला की कक्षा रुंदावत आहे. आणि या सगळ्यांबरोबर काम करण्याचा जे काही मला चान्स आहे तो मला इथे मिळाला. शिवाय या ठिकाणी माझी ओळख कपिलशी झाल्यामुळे आमच्या दोघांची, माझी आणि तेजसची एक वेबसिरीज होती, त्यामुळे त्याचं लिखाण सुद्धा कपिलने केलं आणि झी5 वरती वेबसिरीज रिलीज झाली. सो मी असं नक्कीच म्हणेन की हा सगळा जो परिवार आहे तर तो परिवार वाढत जातोय. तो केवळ आणि केवळ मी आता असं म्हणेन की सचिनमुळे, नितीन
रिअली वी आर ब्लेस्ड. आणि खूप खूप थँक्यू सगळ्या मीडियाचे खूप खूप आभार, कारण आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक यशाच्या पायरीवर तुम्ही सगळे आमची साथ दिलेली आहे. तर थँक्यू मीडिया, थँक्यू संगीताताई आल्याबद्दल इकडे सगळ्यांसाठीच. आणि प्रसाद, काय कमाल फिल्म शूट केली यार तू. सगळ्यांसाठी खूप खूप थँक्यू. आणि पुष्कर खूप खूप थँक्यू की तू सहदिग्दर्शन केलं या फिल्मचं. आणि एक अजून सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे, कदाचित हे मी प्रत्येक माझ्या इंटरव्ह्यूत सतत बोलेन, पण या सगळ्या कलाकारांचं ते कौतुक आहे. कारण तिकडे -3 डिग्री ज्या वेळेला टेम्परेचर होतं आणि नेमकं त्याच वेळेला क्लायमॅक्स घडावा आणि ते एक्सटिरियर शूट होतं आणि सगळेजण आउटस्टँडिंग काम करत होते. वेळेचं भान नव्हतं, काय पद्धतीत शूट झाले होते. आम्ही तरी कोट वगैरे करून आम्ही असे होतो, पण ते आउटस्टँडिंग काम करत होते. सो खूप खूप थँक्यू. आज तुम्ही आहात म्हणून, प्रोड्युसर म्हणून आम्ही इथे उभे राहू शकतो. सो खूप खूप थँक्यू. खरं या दोन्ही अभिनेत्री उपस्थितांच्या खूप लाडक्या आहेत. आता तू मुक्ताबद्दल बोलल्यानंतर नितीन सर, प्रियाच्या शेवटच्या 4 सिनेमांमधले 3 सिनेमे तुमचे आहेत. मुक्ताबरोबर तुम्ही 6 सिनेमे केलेले आहेत. तेजस, तुम्ही सगळ्यात आधी मला ना शर्मिष्ठाला थँक्यू म्हणायचं, कारण की मी ह्याच्या अगोदरही एकदा म्हटलेलं आहे ही गोष्ट. कारण की ही जी फील्ड आहे ही माझ्यासाठी ग्रे एरिया होता. मी टेबलाच्या पलीकडे होतो आज 5 वर्षांपूर्वी. मी एका MNC कंपनीमध्ये कामही करतो. पण तेजसची एक वेगळी ओळख अशी आहे की बोस ही जी स्पीकर्सची कंपनी आहे त्याचा तो इंडिया हेड आहे आणि तो ते करत इकडे हेही काम करतोय. थँक्यू सचिन. तर त्याच्यामुळे मी शर्मिष्ठाला थँक्यू म्हणेन, कारण की माझंही स्वप्न होतं एक बिझनेस उभं करायचं. ते कसलं असेल, काय असेल, हे कधीच विचार केला नव्हता. पण शर्मिष्ठाचं हे स्वप्न होतं गेल्या 18 वर्षांपासून की तिला प्रोड्युसर व्हायचं आहे. आणि तिने हा प्रस्ताव माझ्यासमोर 4 वर्षांपूर्वी मांडला. मी 1 वर्ष खूप अभ्यास केला, कारण की मला तर खूप करायची गरज आहे. मला ना आकडेवारी माहिती, ना कलाकारांचं डिटेल्स माहिती, किंवा EP DOP काय करतात ही मला डिटेल माहिती नव्हती. पण ह्याच्या इथपासून सगळा अभ्यास करण्यापासून सगळं मी आज नाही म्हणायला गेलो तर 4 सिरियल, 2 सिनेमे आणि 1 वेब सिरीज आज 3 वर्षात एरिकॉन टेलिफिल्म्सने आणलेली आहे. तर त्यासाठी मी सगळ्यात आधी शर्मिष्ठाला थँक्यू म्हणेन. त्याच्यानंतर बट ऑब्व्हियसली सचिन आणि नितीन या दोघांना खरंच थँक्यू म्हणेन. या प्रोजेक्टमध्ये आतमध्ये आणल्याबद्दल नव्हे, तर आम्हाला या प्रोजेक्टमध्ये आणून बरंचसं शिकवण्याबाबतीत. कारण की प्रत्येक माणसाकडनं आपण काही ना काहीतरी शिकत असतो हे मला वाटतं. आणि ह्या दोघांनी ओपन माइंडेडली कुठेही मनात किंवा डोक्यात काही न ठेवता अगदी खुल्या दिलाने त्यांनी आम्हाला ऍक्सेप्ट केलं आणि ह्या प्रोजेक्टचा भाग करून घेतला. त्याबद्दल दोघांचं खरंच थँक्यू. आणि मी सगळ्या क्रू आर्टिस्ट सगळ्यांचं मी थँक्यू म्हणेन. मी कोणाचं नाव घेत बसणार नाही. सगळ्यांचं सचिनने नाव ऑलरेडी घेतलेलं आहे, शर्मिष्ठाने घेतलंय, नितीनने घेतलंय. तर खरंच थँक्यू. आज तुम्ही सगळ्यांनी क्रूनी त्या नैनितालच्या त्या क्लायमॅटिकल कंडिशन्समध्ये, सगळ्या प्रॉब्लेमॅटिक कंडिशन्समध्ये तुम्ही ज्या प्रकारे कामं केलेली आहेत, 14 तास 16 तास. सो थँक्यू सो मच. कारण की मराठी सिनेमा आज मोठा होणं गरजेचं आहे, त्यासाठी क्वालिटी मिळणं गरजेचं आणि त्या बजेटमध्ये करणं गरजेचं आहे. तर हे सगळं बघता या सगळ्यांनी जी काय मेहनत घेतलेली आहे, आणि हा काय सिनेमा जो दिसतोय तो फक्त या आमच्या 6 लोकांमुळे दिसून न दिसता तो सगळ्या क्रूमुळे दिसतोय. तर थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि यानंतर नॉर्मली असं म्हटलं जातं की निर्माते शूड आहेत का किंवा काय, अशा पद्धतीचा एक बाहेर विचार केला जातो किंवा काय. पण मी असं म्हणेन की नितीन आणि सचिनकडे बघून की निर्माता माणूस सुद्धा असतो आणि इमोशन्स आणि माणुसकी संपणारी ही 2 व्यक्ती आहेत आणि त्या दोन्ही व्यक्ती आमच्या आयुष्यात आहेत. सो वी आर व्हेरी ब्लेस्ड. थँक्यू. आणि यानंतर TNT एंटरटेनमेंटची सुद्धा सहनिर्मिती आहे असंभव. मी परुळेकर सरांना आणि पोद्दार सरांना मंचावरती आमंत्रित करतो. श्री मंगेश परुळेकर आणि श्री संजय पोद्दार, TNT एंटरटेनमेंट यांची सहनिर्मिती असंभव.
मी रिक्वेस्ट करीन दोघांपैकी कोणीही उत्तर दिलं तरी चालेल. नमस्कार. मंगेश परुळेकर आणि संजय पोद्दार. ह्या पिक्चरमध्ये आम्ही केवळ योगायोगाने जोडले गेलो. म्हणजे नितीन वैद्य, एक आमच्या कॉमन फ्रेंडकडनं नितीन वैद्यांचा फोन येईल म्हणून मला सांगण्यात आलं आणि असं आम्हाला दोघांनाही हौस होती की कुठे ना कुठे त्या निर्मिती क्षेत्रात घुसायचं, पण प्रॉपर असं क्लू मिळत नव्हता. बरेचसे प्रयत्न झाले पण प्रॉपर क्लू मिळत नव्हता. आणि नितीन वैद्य फोन करून भेटायला आले आणि त्याच्यानंतर 2 मीटिंगमध्ये हार्डली आम्ही डिसिजन दोघांनी मिळून घेतला, मी आणि संजय पोद्दारांनी, की नाही आपण ह्या कार्यक्रमामध्ये या मिशनमध्ये सामील व्हायचं. आमचं आर्थिक जे काय बोलणं होतं ते हार्डली मला एक मीटिंग काय एक 2 मीटिंगमध्ये आमचं संपवलं. आणि नितीन वैद्यांच्या बाबतीमध्ये झालं काय, त्याने बोलता बोलता पुष्करचं नाव घेतलं होतं आणि माझे आणि पुष्करचे संबंध खूप जुने. सो मी फक्त नितीन वैद्य गेल्यानंतर एक पुष्करला फोन करून विचारलं, बाबा असं आहे. सो त्याने मला इमिजिएट सांगितलं, नाही नितीन वैद्य आणि सचिन पाटील दोघंही एकदम म्हणजे व्हेरी ऑनेस्ट आणि काही हरकत नाही तुम्हाला पुढे जायला. कारण नाही तर अदरवाईज आमचे ह्या लाईनशी तर संबंध नाही. मी माझ्या बांधकाम व्यवसायामध्ये आणि रिटेलमध्ये, मग संजय पोद्दार बांधकाम व्यवसायात पण आहेत आणि लॉजिस्टिकमध्ये पण आहेत. सो आमच्या दोघांची निरनिराळ्या व्यवसायामध्ये आम्ही बघणं. पण पुष्करने हा सर्टिफिकेट दिल्यानंतर आम्ही लगेच होकार करून फटाफट, मला वाटतं हार्डली 4 महिन्यामध्येच आपलं सर्व आटपलं. आणि 21 नोव्हेंबरला आता आमच्या सहनिर्मिती असलेला पहिला मिशन होत आहे. लेटस होप चांगल्यापैकी सक्सेस होईल. आणि सर्वात महत्त्वाचं स्टारकास्ट अशी होती की आम्हाला दोघांनाही प्रश्न पडला नाही की नाही आपण जायला काय हरकत नाही. सो स्टारकास्टचं महत्त्वाचं ह्याच्यातलं योगदान आहे. सो अशा प्रकारे आम्ही तिला जोडले गेलो. वा, बांधकाम क्षेत्रामध्ये मागच्या अनेक वर्षांपासून 25-30 वर्षांपासून आपण कार्यरत आहात आणि मुंबईच नव्हे तर महाराष्ट्र देशभराच्या वास्तुवैभवात आपण भर घातलेली आहे. असंभवशी जोडलं जाऊन त्याची सहनिर्मिती करून आपण मराठी चित्रपटसृष्टीच्या वैभवात भर घातली असं म्हणायला हरकत नाही. मी आपणा सर्वांना आता धन्यवाद म्हणतो आणि समोर बसण्याची विनंती करतो. पण पुढील मंडळींना इथे आमंत्रित करणार आहोत. त्यांनी सांगितलं की या सिनेमाची गोष्ट ही अतिशय महत्त्वाचा भाग आणि तो खूप आवडला, ती गोष्ट खूप आवडली म्हणूनच या सिनेमाची निर्मिती केली. आणि ह्या सिनेमाची गोष्ट ज्यांची आहे त्या कपिल भोपटकरांना मी आता स्टेजवरती आमंत्रित करतो. या सिनेमाची पटकथा, स्क्रीनप्ले कपिल भोपटकर, विशाल इनामदार आणि सचिन पाटील यांची आहे. संवाद गिरीश जयंत जोशी यांचे आहेत. आणि या सिनेमाचं सहदिग्दर्शन पुष्कर श्रोत्री यांनी केलंय. मी पुष्कर आपल्याला विनंती करतो की आपणही मंचावर यावं. विशाल इनामदार आले, गिरीश जयंत जोशी, ज्यांनी याचे दमदार संवाद दिले. थरारपण, रहस्यमयी कथा आणि ट्रेलर पाहिल्यावर आणखीन काहीशी उलगडेल असं वाटतंय. पण ही गोष्ट सुचली कशी? प्रोसेस अशी होती की या विषयावर सिनेमे आले, असं नाही मराठीत फारसे आले, पण या विषयावर एक थ्रिलर नाही आले. आणि तिकडनं विचार सुरू झाला की समजा याला आपण एका चांगल्या थ्रिलरमध्ये बांधू शकतो. आणि नुसतं थ्रिलर म्हणून नाही तर एक चांगलं रोमॅन्टिक थ्रिलर आणि चांगली गोष्ट देऊ शकतो. तिकडनं त्या कथेला सुरुवात झाली. आणि ही सगळी प्रोसेस कोविडच्या वेळेस झाली. आणि खरंच म्हणजे जीवावर उदार होऊन लिहिलेला सिनेमा आहे. कारण तेव्हा लॉकडाऊन होतं. म्हणजे आम्ही मास्क घालून चर्चेला बसायचो. ते अर्थात एक मीटिंग पर्यंतच उरलं, मग ते मास्क गळून पडले आणि मग फक्त चर्चा, वाद या सगळ्या प्रोसेस ना. आणि मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की झालं आपलं काम, आपण चित्रपट लिहिलाय पटकथा. मला माहित नव्हतं त्याच्यानंतर एक दुसरं काम असतं, ते म्हणजे नरेशनचं. आणि मला त्याचा काहीच अनुभव नव्हता. मला एक दिवस सचित म्हणाला, रे तू प्राध्यापक आहेस तर तू आता काम कर, तू लेक्चर देतोयस असं समज आणि दे. आणि खरंच सांगतो त्याचे इतके आणि इतके नरेशन झाले
की म्हणजे असं आहे ना की आता नंतर नंतर नरेश हा सर सुरू कर, म्हणजे नाटकाचा प्रयोग असतो तसं काहीच, म्हणजे काही कुठलंही प्रिपरेशन नाही. आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी सचिन आणि विशाल होतो. मला एवढंच म्हणायचं आहे की कथा आणि पटकथा त्यातलं क्राफ्टिंग ही नक्कीच या चित्रपटाची जमेची बाजू. आणि गिरीश सरांनी डायलॉग्स लिहिलेत म्हणजे त्याला अगदी सोन्याचा मुलामा एक सडलेला आहे. थँक्यू व्हेरी मच. थोडक्यात संपूर्ण जगात ज्यावेळी थरारक वातावरण होतं त्यावेळी ते थरारक रोमॅन्टिक रहस्यपट अवतार घेत होता आणि 750हून अधिक नरेशन्स दिले असं नाही, नो एक्सॅजरेशन, मी डायरी ठेवली. पण आता रोमॅन्टिक रहस्यमय त्या थ्रिलर त्याचे संवाद सर. सगळ्यात आधी सचिन म्हणजे पूर्ण नाव टायटल मध्ये अचूकपणे खाजगी आयुष्यात सतत पूर्ण नाव घ्यायची गरज नाही. मी सांगितलं कारण माझ्या नावाचे अजून 2 जण आहेत. कधी कधी कन्फ्युजन होतं, तो हिंदीमध्ये पण एक दृष्टी आहे. तर संवाद लिहिताना मुळामध्ये जसं जॉनर म्हणजे जरी पिरियड फिल्म नसली तरी याच्यातला बराचसा भाग नॉन रिअलिस्टिक आहे. मला माहिती कथेविषयी काही ओपन करायचं का नाही आता, पण त्यामुळे थोड्यात कळणार आहे तुम्हाला काय. तर नॉन रिअलिस्टिक असल्यामुळे फक्त रिअलिस्टिक संवाद लिहून जी मजा येणार नाही असं माझ्या लक्षात आलं. सो 2 पद्धतीचे संवाद लिहिले आहेत. काही प्रसंग रोजच्या आयुष्यात घडणारे आहेत जे शॉर्ट आणि रिअलिस्टिक डायलॉग वापरलेले आहेत आणि काही थोडेसे स्टाईलाइज किंवा थोडेसे पिरियडचे वाटतील अशा पद्धतीने वापरलेले आहेत आणि त्या कॉम्बिनेशन मधनं लिहिलं आहे. मला असं वाटतं त्याच्यामुळे इंटरेस्टिंग वाटते. धन्यवाद जोशी सर. पूर्ण नाही घेतलं. यानंतर या सिनेमाच्या सहदिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे पुष्कर श्रोत्रिय. पण सचिन पाटील यांच्याबरोबर सहदिग्दर्शनाचा अनुभव कसा होता? कारण याआधी तुम्ही सहदिग्दर्शन केले, काय सांगाल? सचिन, कपिल, विशाल, मी आम्ही केवळ मित्र नाही आहोत, तर आम्ही एक्सटेंडेड फॅमिली म्हणतो तसे कुटुंबाचे भाग आहोत आणि गेली अनेक वर्ष आम्ही तसेच आहोत. तर जेव्हा जेव्हा आम्ही मजा करण्यासाठी भेटतो ते केवळ मजा करणं हा त्यामागचा उद्देश नसतो. त्यामध्ये अनेक वेळा काही खल होतो, काही चर्चा होते, काही गप्पा मारता मारता विषय समोर येतात आणि त्यातनं हा विषय जेव्हा समोर आला तेव्हा सगळ्यांनी असं ठरवलं की एकत्रितपणे हा सिनेमा आपण पुढे न्यायचा आहे. आणि सचिन अभिनेता म्हणून पण, दिग्दर्शक म्हणून पण, निर्माता म्हणून पण, पटकथा लेखक म्हणून पण त्याच्यामध्ये व्यग्र असताना सचिनने मला अशी कळ घातली की मग ह्याच्यामध्ये तू माझ्याबरोबर दिग्दर्शनासाठी तू येऊ शकतोस का. आणि असं इतकी चांगली कथा ऐकल्यानंतर कोणालाही मोह होऊच शकतो की या चित्रपटाशी आपण या ना त्या कारणाने आपण जोडले जाऊ. सचिन आणि नितीन मला सारखे हे म्हणत होते की ह्याच्यात एखादी भूमिका तुझ्यासाठी. म्हटलं मला भूमिका करायची नाही, मला या चित्रपटामध्ये पडद्या मागे राहायचं. आणि अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो की या सगळ्या प्रोसेसमध्ये अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, अनेक गोष्टी कळल्या. कारण जेव्हा तुम्ही अभिनेता म्हणून इतकी वर्ष काम करत असतात, माझ्या पाठीमागे 2-3 चित्रपटांचा दिग्दर्शनाचा अनुभव असताना, 2 चित्रपटांच्या निर्मितीचा अनुभव असताना, इथे एवढ्या मोठ्या स्केलवरती जेव्हा चित्रपट बनतो तेव्हाचा अनुभव घेत असताना तुम्हाला अनेक गोष्टी शिकाव्या लागतात, आत्मसात करून घ्याव्या लागतात. आणि त्याबाबत सचिन, नितीन आणि या सगळ्या टीमचं खरंच कौतुक आहे. कारण सगळ्यांना सामावून घेऊन, जसं मगाशी शर्मिष्ठा म्हणाली ना, सगळ्यांना सामावून घेऊन, सगळ्यांची काळजी करून, सगळ्यांची काळजी वाहून सगळ्यांना एकत्रित पुढे नेणं कसं असतं हे या चित्रपटाच्या संपूर्ण प्रवासात शिकायला मिळालं. आणि मुंबई पुणे फिल्म्स, त्यामुळे तुम्ही कुठून पुण्याला जाताय हे महत्वाचं असतं. सचिन मीरा रोडला शूटिंग करायचं, त्यामुळे मग ते ठाणा लागायचं, त्यामुळे हे आले. आणि मग इकडनं गेलं तर मध्ये पनवेल लागायचं, त्यामुळे असे हे ठाणे आणि पनवेलची माणसं अशी अचानक त्यांच्याबरोबर जोडली गेली. आणि मंगेशरांनी मला विचारलं तर मी सचिन आणि नितीनला सांगितलं नाही की मला अशी विचारणा झाली. मी म्हटलं आपण मागे राहूया. आणि सांगे हो, उत्तम सिनेमा आहे, चांगला सिनेमा आहे, चांगली माणसं आहेत, तुम्ही या सिनेमा बरोबर जोडले जाऊ शकता.
माझं नाव ते सांगतील हे मला वाटलं नव्हतं. तरी नंतर नितीन आणि सचिनला सांगितलं. आम्ही एका माणसाला विचारलं, त्याने तुम्हाला सर्टिफिकेट दिलं. पण जे काय होतं ते चांगल्यासाठी होतं आणि त्यामुळे एक दर्जेदार सिनेमा लोकांच्या भेटीला येतोय. ह्याच्यात एक आणखी गोष्ट मला ऍड करावीशी वाटते. काय होतं, मराठी प्रेक्षक हे कथेला सगळ्यात जास्त प्राधान्य देतात. तुम्हाला चित्रीकरणाचं स्थळ कुठे असेल, काय असेल ते नंतर बघतात. कथा काय, त्याची मांडणी काय, ह्याला सगळ्यात जास्त प्राधान्य दिलं जातं. आणि ह्या चित्रपटामध्ये कथेवरती इतका काथाकूट झालेला आहे, इतक्या चर्चा आणि ही असं करूया ते तसं करूया, ह्यातले लूप होल्स काढून टाकूया, नॉट अ सिंगल स्टोन शुड बी अनटर्न वगैरे, अशा सगळ्या गोष्टींवर इतकी चर्चा झाली. त्यामुळे ही कथा अत्यंत सशक्त आहे, सकस आहे. या कथेमधनं प्रेक्षकांना मिळणारा आनंद, अनुभव हा दोन्ही बाजूने आहे. मला वाटलंच होतं असं होईल, हाही अनुभव आहे आणि आई शपथ असं होईल असं वाटलं नव्हतं, असंही आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा दोन्ही प्रकारचा अनुभव देणारा चित्रपट आहे. पहा, तुम्हा तिघांचेही मनापासून धन्यवाद. आणि आता आपण सिनेमाच्या संगीताकडे वळणार आहोत, म्युझिककडे वळणार आहोत. आपण समजताना बंद व्हावं. धन्यवाद. या सिनेमाचं संगीत दिग्दर्शन, म्युझिक डिरेक्शन केलं आहे सुप्रसिद्ध म्युझिक डायरेक्टर अमित राज यांनी. या सिनेमाची गाणी क्षितिज पटवर्धन यांनी लिहिलेली आहेत. आणि आत्ता जे गाणं 5 दिवसांपूर्वीच यूट्यूबवरती आपण पाहतोय ते रिलीज झालंय, सावरताना, या गाण्याला गायलंय हर्षवर्धन वावरे आणि शिल्पा पै यांनी. अतिशय रोमॅन्टिक गाणे. मसुरीच्या, नैनितालच्या त्या सगळ्या निसर्गरम्य वातावरणात ते छान शूट करण्यात आलेलं आहे. रंगीबेरंगी साड्या, रंगीबेरंगी ड्रेसेस आम्हाला त्यात दिसतात आणि तुमच्या दोघांचाही अंदाज अप्रतिम आहे. आता हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेलच, पण आता पुन्हा एकदा आपण हे गाणं पाहूया आणि त्यानंतर मग थोडंसं या सिनेमाच्या संगीताबद्दलही बोलूया. धन्यवाद. जबरदस्त ट्रेलर आता आपण पाहिला. मला असं वाटलं होतं की ट्रेलर पाहून काही प्रश्नांची उत्तरं मिळतील तर आणखीन प्रश्नांची संख्या वाढली. म्हणजे अंगावर शहारे आहेत, डोक्यात असंख्य विचार आहेत आणि खूप सारे प्रश्न आहेत. 21 नोव्हेंबरला जवळच्या किंवा लांबच्या, जिथे मिळेल तिकीट तिथल्या थिएटरला. पण आता म्हणजे संदीप सरांच्या तोंडी एक वाक्य आहे की हा जो काही त्रास तिला होतोय तो तिच्या मागच्या जन्माचा वगैरे, असं काहीतरी ते वाक्य. कारण मी भारावून गेलो होतो पूर्ण. तसं मागचा जन्म वगैरे असतो का? म्हणजे 84 लक्ष योनींमधून गेल्यानंतर मनुष्य जन्म वगैरे मिळतो असं म्हणतात आपल्याकडे. असं मागचा जन्म असतो का? काही भूतकाळात असतं का? भविष्यात काही कळतं का? खरंच कळतं का? अशा असंख्य प्रश्नांची उत्तर सुद्धा आपल्याला कदाचित या सिनेमातनं मिळणार आहेत, हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. पण आपल्या मागच्या 4 जन्मात काय आहे आणि पुढच्या भविष्यात काय आहे हे सांगणारी व्यक्ती जर आत्ता इथे उपस्थित असेल तर आत्ता मी किती बरा विचार करतोय हे जर त्या व्यक्तीला कळलं तर मी म्हणतोय की 21 तारखेला सगळे थिएटर्स हाऊसफुल व्हावेत, ओसंडून व्हावेत, सगळे ट्रॅफिक जाम व्हावं आणि सगळेच असंभवला जावेत, असंच माझ्या डोक्यात चाललंय सध्या. पण हे सगळं ज्यांना कळतं असे आशियातील एकमेव राष्ट्रीय गौरव पुरस्कार ज्यांना मिळालाय, मराठीत सांगायचं तर रहस्यवादी, दृकश्राव्य द्रष्टा म्हणजेच मिस्टिक आणि क्लिअर ऑडियंट मराठी शाळा. तर मी तुमच्या टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करतो डॉक्टर कपिल जोशी यांना. मुळातच ही गोष्ट ज्या विषयाला रिप्रेझेंट करते त्या विषयातील तज्ञ डॉक्टर कपिल जोशी. सर तुमचं स्वागत आहे. आणि तुमच्या बरोबरच मी आता इथे सचित पाटील सर, पुष्कर श्रोत्री आणि कपिल भोपटकर आपणालाही इथे आमंत्रित करतो.
खरं तर मी आणखीन सोपं करून सांगतो डॉक्टर कपिल जोशी यांच्याबद्दल. सर्वसामान्य म्हणून आपण जे ऐकू शकत नाही ते ऐकू शकतात. सर्वसामान्य म्हणून आपल्याला जे जाणवत नाही ते त्यांना जाणवतं. आणि आशियातील ते असे एकमेव डॉक्टर आहेत. हे सगळे तुमच्याशी संवाद साधतील. मी खूप छान विचार करतोय. मला सगळं छान जाणवत आहे. मला फक्त तुम्हाला विचारायचं की असंभवचा ट्रेलर तुम्हाला कसा वाटला? सुंदर, अप्रतिम, आणि हा खूप चालेल. मी मगाशी म्हणाला की 5 आणि 4 जन्म, तर ते भविष्यातलं पण त्यांनी आता सांगितलेलं आहे. आणि त्यांच्याच प्रश्नांची आता उत्तर. हो, तुझ्याबद्दल काय? बराच विचार करतो. डॉक्टर थँक्यू सो मच. मी पण डॉक्टरांना आत्ताच भेटलोय. आम्ही इतके दिवस फोनवर बोलत होतो, पण प्रत्यक्षात भेट आत्ताच जस्ट झाली. त्यांची खूप ख्याती आहे या विषयावरती, खूप गाढा अभ्यास आहे. आणि त्यांना एखाद्या व्यक्तीशी बोलल्यानंतर, त्याचा आवाज ऐकल्यानंतर त्याच्या आधीच्या जन्मात काय होतं, ते त्यांच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे इथपर्यंत अनेक गोष्टी त्यांना आवाजातून कळतात. ही त्यांची मुळात ख्याती आहे. सो त्यात मी जास्त डिटेलमध्ये जात नाही. गुगल केलं त्यांचं नाव तरीही तुम्हाला त्यांचे अनेक व्हिडिओज बघायला मिळतील इंटरनेटवर. डॉक्टर, एकतर सर्वप्रथम मी मुंबई पुणे फिल्म्सतर्फे आणि एरिकॉन फिल्म्स आणि PNP फिल्म्सतर्फे तुमच्या सगळ्यांचे, तुमचे मनापासून आमच्या तर्फे आभार मानतो की तुम्ही इथे आलात, आमच्या विनंतीला मान देऊन. आणि तुम्हाला एक प्रश्न आम्ही विचारणार आहोत, जे सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनातले प्रश्न असतात. तर मी पहिला प्रश्न कपिलला विचारायला सांगेन, कारण कपिल असं जर का कॉम्बिनेशन असेल तर पहिला प्रश्न कपिलनेच विचारायला पाहिजे. असं म्हणतात की अद्वैतामध्ये की अख्ख्या ब्रह्मांडाची जाणीव एक आहे. बरोबर. आपल्याकडे 7 जन्म, वडाची पूजा, हे सगळं. त्याच्यामागचं नक्की काय गणित आहे हो, किंवा ह्याच्या मागे कुठलं एक सूत्र आहे असं की ज्या आधारे हे सगळं होत असतं? म्हणजे 7 जन्म हाच नवरा मिळू दे असं. म्हणजे 7 जन्म आपल्याकडे असं, म्हणजे कारण सगळ्याच बायकांना पटत असेल असं नाही, पण बऱ्याचशा बायका कथेमध्ये तो एक फार महत्वाचा मुद्दा उपस्थित झाला. आपण आपल्या इथे आपल्या संस्कृतीमध्ये आपण असं मानतो की 7 जन्म आहेत. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? मुळात आपण आधी हे बघूया की पुनर्जन्म होतो का? नक्कीच होतो. मला माहिती, इथे कोणाला माहिती आहे का, आपण फक्त बायका वट सावित्रीची पूजा करतात असं नाहीये. तुम्ही कुडाळला महाराष्ट्रामध्ये तिथे गेले 14 वर्ष पुरुष वडाची पूजा करतात. 7 जन्म ही बायको मिळाली. सो हाच नवरा हाच बायको मिळेल हे माहित नाही, पण 7 जन्म होताना ते प्रत्येक वेळेला मनुष्य योनीत होतील असंही नाही. 84 लक्ष. सत्यवानाची कथा हा त्याचा पौराणिक, सत्यवानाचा जो काही एक कथा आहे तो तर पौराणिक भाग झाला. परंतु पुनर्जन्म होताना किंवा हे करताना, आता वडाची पूजा का हा वेगळा विषय आहे, पण पुनर्जन्म होताना डेफिनेटली हा विचार केला जातो की 7 मनुष्यजन्म होताना ते ओव्हरलॅप होणार आहेत का लगेचच होणार आहेत हे कळू शकतं 100%. त्यामुळे तुमच्या कथानकातनं जे लक्षात येतं की काहीतरी आधीचं आठवतं आणि ते कोरिलेट होतं, ते होतंच. सर, याच अनुषंगाने माझा एक दुसरा प्रश्न असा आहे की आम्ही असं ऐकलंय की बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीला एखादी वेदना सतावत असते किंवा एखादा ट्रॉमा सतावत असतो, पण नेमकं कशामुळे तो त्रास होतोय ते त्या व्यक्तीला कळत नसतं. आणि जेव्हा थोडंसं डॉक्टरांकडे गेल्यावर किंवा सायकियाट्रिस्टकडे गेल्यानंतर त्यांचं निदान असं केलं जातं की आधीच्या जन्मात काहीतरी अशी वेदना राहून गेली आहे किंवा काहीतरी असा ट्रॉमा राहून गेलेला आहे जो तुम्हाला आज या जन्मातही त्रास देतोय. मग पास्ट लाईफ रिग्रेशन करून त्यांना त्या जन्मात नेलं जातं आणि मग ती वेदना ज्या कोणामुळे झाली असेल त्या व्यक्तीला माफ करून ती त्यातून पुन्हा रिग्रेस करून त्यांना बाहेर आणलं जातं. हे कितपत खरं आहे? नाही, हे 100% खरं आहे. कारण कुठल्या तरी एका जन्मामध्ये जेव्हा मृत्यू घडतो त्यावेळेला राहिलेल्या कुठल्या तरी मेमरीज ह्या पुढे कॅरी फॉरवर्ड नक्कीच होतात. मग ते एखाद्याला कळतं की नाही, कदाचित मागच्या जन्माशी याचं काहीतरी कोरिलेशन असणार. एक साधं गंमत सांगतो, हे कदाचित लोकांना दिसेल, पण आपल्या प्रत्येकाला एक जन्मखूण आहे. आपण असं मानतो की नक्की मला इथे जन्मखूण आहे. तर ह्या कुठल्या तरी युद्धामधल्या आपल्या पंक्चर वुंड्स असतात की जेणेकरून आपण मेलेलो असतो. सो त्याचं कोरिलेशन अनेक जन्मांशी पण असू शकतं.
आणि मागच्या जन्माशीही असू शकतं. सो हे घडतं का? हे घडतं 100%. ज्याला रिअलाईज होतं तो ते सांगतो की तुम्ही तिथे जाऊन PLR करणारे जे एक्सपर्ट्स असतात ते तुम्हाला त्या प्रवासात आधी घेऊन जातात आणि कुठेतरी तो एंड पॉईंट येतो की हां इथं हे आपल्याला कळलेलं आहे. मग तो काहीतरी ब्लॉक आहे किंवा राहिलेली गोष्ट आहे आणि आपण ती ह्या जन्मात ती पूर्ण करण्यासाठी काहीतरी करूया. पुष्कळ मला ही गोष्ट जेव्हा कपिलकडनं मी पहिल्यांदा ऐकली आणि त्यानंतर मी इंटरनेटच्या माध्यमातून थोडा त्याचा खोलात शिरून अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. एक गोष्ट लक्षात आली की ही कपिल कल्पित आहे पण कपोल कल्पित म्हणजे ह्याच्या मागे निश्चित एक शास्त्र आहे, याच्या मागे सायन्स आहे. हे आम्ही अभ्यास करत असताना आमच्या लक्षात आलं आणि त्याच्यात काही व्हिडिओज बघितले तेव्हा काही व्हिडिओजमध्ये आणि काही बातम्या आम्ही जेव्हा शोधल्या त्याच्यात कळलं की 6 वर्षाची मुलगी आहे जी भारताच्या उत्तरेकडच्या राज्यांमधली एक 6 वर्षाची मुलगी खेळत असताना अचानक दाक्षिणात्य कुठची तरी भाषा कन्नड किंवा तमिळ भाषेत बोलायला लागली आणि तिथले काही मोठे मोठे दाखले द्यायला लागले. आणि मग आई वडिलांना आधी वाटलं की काय खेळताना काहीतरी वेड्यासारखं बडबडतीये किंवा आई वडिलांना वाटलं की काहीतरी कानावरनं गेले ते ती लहान मुलं पटकन ऍब्सॉर्ब करतात आणि बोलतात. पण हे वारंवार घडायला लागल्यानंतर आई वडिलांनी जेव्हा चौकशी केली तेव्हा कळलं की बंगळुरूच्या जवळ एक गाव आहे तिथे एक मुलगी होती जी असंच वागत होती असंच बोलत होती आणि मग ह्याचा त्या मुलीशी काहीतरी संबंध आहे असं त्यांना जाणवलं. तर हे सगळं नेमकं काय असतं? आता मुळात हे असं खरंच घडतं का असा प्रश्न. तर पुण्यात अशी एक केस आहे जी मला माहिती आहे, मी त्याचं नाव नाही घेऊ शकणार, पण त्यांनी ह्या जन्मात मागच्या जन्माच्या मुलीचं कन्यादान केलं आणि हे सत्य हे घडलेलं आहे. आणि जसं आता तुम्ही म्हणाल की तेच होतं की कुठल्या तरी वयाच्या एका टप्प्यात ते एका प्रांतातनं दुसऱ्या गावी गेलेले असताना तो त्याच भाषेत म्हणजे गुजराती कच्छी भाषेत बोलायला लागला. मराठी मुलगा. आई वडिलांना कळलं नाही की आपण इथे आल्यानंतरच तो असं का बोलतोय. त्याला काहीतरी एक कॉस्मिक कॉर्ड कट करावी लागते. जसं त्यामागचा मी अभ्यास केलेला अनुभव असा आहे की त्याला कधीतरी कुत्रं चालू होतं. हा काळ जेव्हा 14 इंजेक्शन घ्यायला लागायची अचानक काहीतरी वेगळी घटना सुरू होते घरामध्ये. त्याचं कन्क्लुजन गुजरातमध्ये होतं आणि मग त्यांना कळतं की ह्याला त्याचं घर आठवतंय. मग तो आई वडिलांना तिथे घेऊन गेला आणि त्यांनी दाखवलं की ही माझी बायको मागच्या जन्मातली आणि ही माझी 2 मुलं. आणि त्याच्यानंतर त्याचं कोरिलेशन जसं आपण म्हटलं की ते पुढे कुठे कोरिलेट करतं का. त्यांनी आयुष्यात शिक्षण घेतलं ॲग्रिकल्चरमध्ये आणि जेव्हा पहिला इंटर्न प्रोजेक्ट आला तेव्हा त्याला सांगितलं गेलं की तुला 3 गावं देतो जिथे तुला अभ्यास करायचा. नशिबाने तेच गाव होतं जिथं तो आधी जन्माला आला होता. त्यामुळे ही सड की मला ते चालेल कारण माझं घरच आहे हे पुण्यात घडलेलं आहे आणि अशी व्यक्ती आहे म्हणजे माझी मित्र आहे ती मी नाव नाही घेऊ शकतो. म्हणजे हे सगळं घडतं खरं आहे याचा तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेता. आम्ही फक्त YouTube किंवा व्हिडिओच्या माध्यमातून ते सगळं बघितलं. थँक्यू धन्यवाद नवीन विषय दिल्याबद्दल. थँक्यू डॉक्टर. या चित्रपटाचे अनेक आधारस्तंभ आहेत. प्रसाद भेंडेचं मी नाव घेतलं, अनमोलचं घेतलं, गायत्रीचं घेतलं. तसंच आमचा एडिटर फैसल महाडिक आता इथे आलेला आहे आणि हा जो सर्वोत्कृष्ट ट्रेलर तुम्ही बघितला तो प्रसाद आणि फैजल यांच्या मेहनतीशिवाय आणि त्यांच्या विजन शिवाय होऊ शकतो. तर फैजलसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. विनीत शर्मा आपले अमराठी असलेले मराठी ऍक्टर आहेत पण त्यांनी खूप गोड काम केलंय सिनेमामध्ये. तेही इथे आले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू सर. आणि आता आमंत्रित करतो असंभवच्या 2 गुणी अभिनेत्रींना मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट. एका जोरदार टाळ्या. आणि विनंती करतो संदीप सरांनाही, संदीप कुलकर्णी सर आपणही मंचावर यावं ही विनंती. सजी सर निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून मगाशी तुम्ही बोललाच पण आता आम्ही ट्रेलर नाही आधी तुमच्यापासून आपण सुरुवात करूया. ट्रेलर बघितला त्यात 2 लुक तर आहेच. मी अशी विनंती करतो मी शेवटी बोलतो. आधी मुक्तापासून आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी मुक्ता बर्वे यांच्याकरता आपण जोरदार टाळ्या वाजवूया. चित्रपती व्ही शांताराम पुरस्कार त्यांना मिळाला त्याबद्दल त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन. आणि
आता असंभवमधून तुम्ही आम्हाला भेटायला येत आहेत. जेवढा आमचा अभ्यास आहे, अनुभव आहे, जेवढा मी तुम्हाला पाहिलं आहे, तर आम्हाला याची पूर्ण कल्पना आहे की आपण खूप चोखंदळ आहात, खूप निवडक भूमिका करतात, खूप विचारपूर्वक स्क्रिप्ट निवडतात आणि मग एखाद्या सिनेमाला हो म्हणतात आणि मग तो सिनेमा आमच्या भेटीला येतो. तर असंभव करावासा का वाटला आणि तुम्ही दोघी 7 वर्षांनंतर आम्हाला स्क्रीनवर भेटायला येत आहे. या 2 प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडनं अपेक्षित आहे. नमस्कार. ट्रेलर सगळ्यांनी बघितलाच, मी तुमच्याबरोबरच पहिल्यांदा बघितला आणि खूप छान कट झालाय ट्रेलर. असंभव सिनेमाची गोष्ट ही त्याची पहिली ताकद होती आणि ज्या 750 नरेशन्स विषयी बोललं गेलं त्यातलं एक नरेशन माझ्या घरी झालं होतं आणि ते अत्यंत थरारक असं नरेशन होतं आणि सिनेमा लेंथ पेक्षाही जास्त वेळ नरेट, प्रत्येक नटाचे सीन त्यांनी जोरदार इंटेन्सिटीने परफॉर्म केलेले होते. त्यामुळे शूट करतानाही आम्हाला कपिल जिथपर्यंत जातो तिथपर्यंत तरी असं नेला पाहिजे असं एक हे होतं. त्यामुळे त्यातला गमतीचा भाग सोडल्यास खरंच आहे की खूप चांगली कथा आणि आता तो शब्द उच्चारायला हरकत नाही खरं तर की पुनर्जन्म ज्यामध्ये आहे अशी कथा. तर इतक्या चांगल्या म्हणजे एक चांगली भूमिका मिळताना नाकीनऊ येतात, तर एखाद्या नटीला 2 चांगल्या भूमिका एकाच चित्रपटात मिळणार असतील तर त्या 2 भूमिकांना मी नाही म्हणणं असंभव होतं. त्यामुळे नाही म्हणावं नाही म्हणूनच सिनेमा संभव झालाय. त्यामुळे कथा हे त्यातलं तुझ्यावर येणार नाही, त्याचं पुढे जर ती नाही म्हणाली असती तर चित्रपट असंभव तर त्यामुळे कथा, मग ती कथा घेऊन आलेली सगळी मंडळी, सचित अत्यंत पॅशनेटली या क्षणापर्यंत आणि सिनेमा रिलीज झाल्यानंतरही तो तितकाच पॅशनेटली उभा असेल याची मला खात्री आहे. कारण त्याची 3 दारांवरची कसरत होती. तो निर्माताही आहे, तो दिग्दर्शकही आहे, तो प्रमुख नटही आहे, 2 भूमिका तोही साकारतो आहे. त्यामुळे दिसत होतं की काय चाललंय तिकडे. आता तिकडे थंडी होती, मायनस होती, ते सगळं आहेच. म्हणजे ते काय आपण आज काही कौतुक समारंभ नाही, पण त्या सगळ्या कसरती करून आणि मग माझं लाडकं नाव आलं ते म्हणजे हे प्रिया. कारण अत्यंत महत्वाचा भाग आहे त्या सिनेमातला प्रिया आणि तो त्रिकोण पूर्ण झालाच नसता तितकं पॉवरफुल पुढे तिकडे उभं राहिलं नसतं तर. आणि माझा जीव भांड्यात पडला की कोण करतोय तो रोल, तर प्रिया करते. त्यामुळे मी खुश झाले. मग संदीप सरांचं नाव आलं. त्यामुळे एक आनंद द्विगुणित त्रिगुणित अजून पुढे काय असतं ते होत गेलं. त्यामुळे आमचे निर्माते जे ठामपणे या सिनेमाबरोबर उभे राहिले, खूप वेगवेगळ्या सिच्युएशन्स मध्ये वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जात, जे प्रत्येकच मराठी सिनेमा जात असतो मला माहिती आहे, तरी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने हा सिनेमा प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आणि अशा एका चांगल्या ऍक्टिव्हिटीचा भाग मला होता, त्याचा मला आनंद वाटला. हे सगळं होत असताना संवादाचं स्क्रिप्ट कुठे आहे, संवादाचं म्हणलं थांब जरा, तू काळजी करू नको, गिरीश लिहितोय. त्यावर म्हटलं हा आता मला काहीच, सगळं संपलं, सगळ्या शंका संपल्या, आता येऊ देत संवाद. मी शांतपणे आता गप्प बसते. कारण बरेचदा असं होतं की नरेशन जोरदार होतो, गोष्ट आवडते, त्याचा हे आवडतो आपल्या प्रकारचे, हे छान आहे, पण ते स्क्रिप्ट रूपात आपल्या समोर येईपर्यंत वेगळं झालेलं असतं. पण शेवटचा हात जो फिरला तो गिरीशचा आणि मग पुढे अर्थातच सिनेमा शूट जन्मे प्रसादनी शूट केल्यानंतर आमच्या सगळ्या टेक्निशियन्सनी जो आज इथपर्यंत आणला ते रिडिंगच्या खूप पुढे गेलं आणि छान वाटते की मी या कथेचा भाग होऊ शकतो. थँक्यू सर. वाह, हे सगळ्यांनी मिळून मुक्तपणे एक चित्रकृती बनवावी आणि ती मराठी प्रेक्षकांना प्रिय व्हावी अशी मुक्ता प्रियाची असंभव ही गोष्ट 21 तारखेला भेटीला येते. तुम्ही दोघी पुन्हा एकदा 7 वर्षानंतर एक साथ आमच्यासाठी तर परवाणी, म्हणजे एकाच सिनेमात 2 भूमिका, तसंच एकाच तिकिटात 2 अभिनेत्री, त्यामुळे प्रेक्षकांचाही फायदा आहेच. आणि मी असं मगाचपासून त्या -°C टेम्परेचरचा उल्लेख, -3, -4 असं काहीतरी टेम्परेचर तिकडे होतच. आणि तरी आपण छान शिफॉनच्या साड्या, कडकडीत थंडी पण तरी कडकडीत परफॉर्मन्स, स्लीवलेस, बाकी संपूर्ण युनिट कुडकुडतंय पण तुम्ही मात्र कडकडीत परफॉर्मन्स देताय.
काय म्हणजे ही भूमिका म्हणजे इतकी हॉट आहे असं या दोन्ही बापरे हॉट वगैरे माहित नाही, पण मला फार मज्जा आली रे. मला असं वाटतं की आपण जेव्हा ऍक्टर बनतो त्यावेळेला किंवा आपण लहानाचे जेव्हा मोठे होत असतो आणि जेव्हा आपण हिंदी चित्रपटांमधल्या हिरोईन्सना बघत असतो की असं ते बर्फात शिफॉनच्या साड्या नेसून डान्स करत असतात वगैरे आणि असं आपल्याला वाटतं काय मस्त ना, किती भारी. तर ते मला करायला मिळेल हे मला चित्रपट स्वीकारला तेव्हा माहिती नव्हतं, कारण तोपर्यंत असं काही लुक डिझाईन झाला नव्हता. त्यानंतर मग लुकवर चर्चा झाली, मग तो लुक डिझाईन झाला आणि शूटिंगला जायच्या 3 दिवस आधी मला अशी भीती वाटायला लागली की 0 डिग्री दिसतंय इकडे टेम्परेचर. आपण जो काय धाडसी निर्णय म्हणतो हा मी घालीन स्लीवलेस, मला काही फरक नाही पडत, मी घालीन. तर ते कसं आपण निभावणार आहोत मला माहिती नाही. पण मला आठवतंय पहिला दिवस होता माझा आणि सचित आणि मी म्हणालो आणि तो म्हणाला की पुकार मधल्या माधुरी दीक्षितची आठवण झाली, तिचं जे गाणं आहे ते त्या गाण्याबद्दलची. आणि मग माझ्या डोक्यात तोच लूप राहिला आणि मग म्हटलं जर माधुरी दीक्षितनी हे केलंय आणि आपले ती इन्स्पिरेशन आणि मोटिवेशन आहे, आपण रोज सकाळी उठून स्वतःला सांगायचं मी हे करू शकते आणि मी हे करणार. तो एक भाग झाला अनुभव म्हणून. एवढ्या थंडीत फार ऍक्च्युअली थर्मल वगैरे न वापरता, कारण स्लीवलेस ब्लाउज मध्ये कुठे थर्मल वापरणार. बट हॅव्हिंग सेड दॅट सगळेजण बोलले आहेत, तरीही मी पुन्हा थोडंसं सांगते की खरंच उत्तम कथा. आणि मला कपिलचं काही नरेशन नाही मिळालं, मला सचिनचं नरेशन मिळालं. आणि प्रियाला थँक्यू म्हणेन, कारण अगदी म्हणजे अक्षरशः या लास्ट मिनिट एंट्री वाली लास्ट मोमेंट एंट्री आहे प्रियाची. आणि आम्ही खूप कळत नव्हतं की या भूमिकेला कोण अभिनेत्री न्याय मिळवून देईल. अनेक नावं चर्चेत होती, पण लास्ट मोमेंटला प्रियानी हो म्हटलं. त्याचं श्रेय पुष्कर आणि नितीनला जातं की त्या दोघांनी. प्रिया खरंच जर आधी खूप बिझी होती त्यामुळे तिला जमणार नाही असंही एक थोडंसं झालं होतं, पण पुष्कर आणि नितीननी कट्टा सोडला नाही. आणि मगाशी जे ती म्हणाली ते तिला हॅट्स ऑफ आहे, कारण आम्ही 4-5 दिवस त्या थंडीत कुडकुडत होतो. आणि ही मात्र शिफॉनची साडी, तो जर आता ट्रेलरमध्ये आपण सीन बघितला, तुझ्याशी बोलायचा विचार करतच होते आणि तू आलास तेव्हा ही मला काहीच नाही होत आहे. आम्हाला मी मुक्तावर ही बरी आहे ना, स्लीवलेस ब्लाउज म्हणजे सगळे स्वेटर. पण आम्ही तरी त्याच्यात एक स्वेटर आहे मला, पण बाकीचे तर म्हणजे ओव्हरकोट्स आणि सगळं असं घालून ते आणि ही मुलगी बिंदास तिकडे त्याच. आणि तेवढे आता मला मी ठरवलंय मला थंडी नाही वाजत असं ती म्हणाली. विशेष कौतुक ठरवलं तर होतं. पण म्हणजे कमिंग बॅक टू द अर्लियर पॉइंट, मी सगळ्यात लास्ट इन आहे चित्रपटात. पण म्हणजे मला लास्ट इन आणि ऍक्च्युअली फर्स्ट आउट असंही म्हणायला लागतं. सगळ्यात लवकर माझं झालंय. मी बॅकअपच्या दृष्टीने म्हणते असं काय करतो. सगळ्यात शेवटी एंट्री माझी झाली आणि सगळ्यात पहिलं बॅकअप मला करून घरी पाठवलं त्यांनी. आणि दिस इज बिकॉज कारण माझा दौरा लागला होता आणि हे. सो मला असं वाटतं की दिग्दर्शक टीम, लेखक टीम, प्रोडक्शन टीम ह्यांनाही की माझ्या अवेलेबल त्या तारखा सगळ्या मॅनेज करून त्यांनी खूप अटीतटीचं झालं होतं तेव्हा सगळं, पण त्यांनी ते सगळं केलं आणि त्यामुळे मी या चित्रपटाचा भाग होऊ शकले. 2 कथानक तर आहेत जसं सगळेजण म्हणाले तसं. नितीन बरोबर माझा 3रा-4था सिनेमा असेल, तर कम्फर्टेबल टीम तर होतीच. माहिती होतं की मी कोणा लोकांबरोबर काम करते आणि आपण काय पद्धतीने काम करणार आहोत. पण माझ्यासाठी ह्या 2 गोष्टी खरंच खूप एक्साइटिंग होत्या. ते म्हणजे 3 गोष्टी सॉरी. ते म्हणजे सचित बरोबर मी पहिल्यांदा काम करते. म्हणजे मला उमेशची आणि त्याची रुपारेलची मैत्री माहिती आहे आणि मी त्यांचे किस्से ऐकले आहेत. तेव्हापासून मी लहानपणापासून त्याचं काम बघत आले. म्हणजे आपण जेव्हा चित्रपट क्षेत्रात येऊ इच्छित होतो त्यावेळेला तो हिरो म्हणून काम करत होता, जो आजही करतो आहे. सो ते एक इन्स्पिरेशन होतं. ते एक खूप छान फिलिंग होतं की मला आज त्याच्याबरोबर काम करायला मिळणार आहे आणि स्क्रीन शेअर करायला मिळणार आहे. आणि म्हणजे हिच्याबद्दल मी कितीही बोललं तरी खूप कमी आहे. खूप लोकांची ती ऍक्ट्रेस म्हणून इन्स्पिरेशन आहेच, पण मला ती माणूस म्हणूनही प्रचंड आवडते. मुक्ता बरोबरचाही माझा हा 3रा सिनेमा आहे. आणि म्हणजे सगळ्यात जास्त काळ आम्ही दोघीला एकत्र घालवला. पण याही चित्रपटाला आम्ही दोघींनी खूप मजा केली. आणि मला असं वाटतं की 3री महत्वाची गोष्ट म्हणजे संदीप सरांबरोबर काम करण्याचा फार मौका आला नाही. म्हणजे खूप कमी दिवस आमचे 1-2 दिवस या फिल्ममध्ये 1च का 2च दिवस आमचं एकत्र काम होतं.
पण ऑफकोर्स त्यांचंही काम कायमच इन्स्पिरेशन म्हणून बघितलेले ऍक्टर्स आहोत. सो मला ह्या टीम बरोबर काम करायला मजा आली. मला कॉन्सेप्ट म्हणून ह्या सिनेमाबद्दल जास्त आवडतं की प्रत्येक कलाकाराला त्याचं एक इतकं हुकमी त्यांनी दिलंय की मुक्ता आणि सचितला त्यांचे पास्ट आणि प्रेझेंट लाईफ असू देत किंवा माझ्या वाट्याला काय आले ते तुम्हाला चित्रपट त्यासाठी चित्रपट बघा 21 नोव्हेंबर. एखाद्या कलाकाराने ह्या चित्रपटाला हो म्हणावं ह्याचं उत्तम कारण म्हणजे त्यांनी नुसती कथा आणि नुसतं त्याच्यातलं थरार नाट्य हे नाहीये, तर त्यांनी प्रत्येक पात्राला काय दिलंय आणि त्यांनी कसं प्रत्येक पात्र फुलवलंय चित्रपटात हे सुद्धा आहे. आणि अजून एक माझा खूप जवळचा मित्र ज्याचं नाव मला घ्यायचंच आहे कारण त्यांनी आउटस्टँडिंग सिनेमा दिसवलाय तो म्हणजे प्रसाद बेंदे. फारच सुंदर, म्हणजे प्रत्येक वेळेला शूट करत असताना प्रत्येक फ्रेम मॉनिटरवर बघितल्यानंतर सुद्धा यार आपण सिनेमा शूट करतोय मजा येते, छान दिसतंय. सो हे फिलिंग कलाकारांना काम करताना सेटवरती येणं खूप जास्त महत्वाचं असतं कारण आपणही सगळे मायनसच्या थंडीमध्ये जीव तोडून काम करत असतो. सो थँक्स टू दी एंटायर टीम मला ह्या चित्रपटाचा भाग केल्याबद्दल मस्त वाटतं. थँक्यू. एक उल्लेख मगाशी राहिला कारण या सिनेमात तो खूप जास्त महत्वाचा आहे की आमची हेअर आणि मेकअप टीम पण तितकीच महत्वाची आहे कारण आम्ही खूप चांगले लुक्स डिझाईन केले माझं आणि सचित दोघांचे. आमचे 2 असल्यामुळे जास्त चॅलेंजिंग होतं त्यामुळे संतोष गिरपेले आणि आमच्या थँक्यू सो मच. तर खूप चांगलं काम त्यांनी केलंय. वा वा. भूमिका निभावताना कलाकार ती तावून सुलाखून निभावतात, इकडे कुडकुडून गाठून निभावलेली आहे आणि ती इतकी दमदार आहे. आता संदीप सरांकडे मला जायचं. संदीप सर, एक तर तुम्हाला कोणतंही कॅरेक्टर अशक्य नाही आणि तुमच्या तिथेच येतो संदीप सर, एकतर तुमच्यासाठी कोणतंही कॅरेक्टर अशक्य नाही, तुमच्या कॅरेक्टरला काही अशक्य नाही. पण आता 21 तारखेला येणारा सिनेमा त्यातलं तुमचं कॅरेक्टर चक्क असंभव असं म्हणतंय का? हा म्हणूनच आम्हाला ते जाणून घ्या थोडक्यात अगदी. सो मी थोडंसं अनुभवातलं बोलतो. जे काही एवढं थोडंफार काम केलंय सगळ्यात उत्तम म्हणजे ह्या सिनेमाची स्क्रिप्ट. कारण गोष्ट आणि स्क्रिप्ट शिवाय अशा प्रकारचा सिनेमा पहिला उभा राहू शकत नाही. मी अत्यंत अनुभवातलं सांगतोय कारण आम्ही 2009 मध्ये असा एक, कारण मला पर्सनली थ्रिलर्स खूप आवडतात. वैफसी गुंतता हे किंवा बरेच असे मला पर्सनली खूप आवडतात. आम्ही 2009 मध्ये गैर नावाचा एक सिनेमा केला होता, सतीश राजवाडेने डिरेक्ट केला होता आणि तो सगळा पहिल्यांदा अब्बास मस्तान टाईप असा मराठीत आम्ही प्रयत्न केला होता आणि तो आता तो सिनेमा खूप उत्तम झाला. पण त्यावेळेस सुद्धा म्हणजे सतीशचं माझं म्हणणं होतं की शेवट त्यांनी लिहिलेला नव्हता, म्हणजे त्याचा नीट असा लिहिलेला नव्हता आणि मी म्हटलं होतं असं करू नका. बिकॉज स्पेशली अशा सिनेमामध्ये सगळं हातात लागतं, म्हणजे स्क्रिप्ट हातात लागते अख्खी. कारण काय असतं ना की ते लॉजिक उभं करायचं असतं, म्हणजे ते 3 तासामध्ये 2.5 तासामध्ये त्या सगळ्या जगाचं लॉजिक उभं करायचं असतं आणि ते लॉजिक नाही उभं राहिलं स्क्रिप्टमध्ये किंवा ह्याच्यामध्ये मग ते कुठेतरी सिनेमा उत्तम झाला सगळं झालं असं ह्याचं मी म्हणतो. पण ह्या सिनेमामध्ये जेव्हा माझ्याकडे आला तोही असा प्रियासारखा माझ्याकडे थोडासा शेवटच्या ह्याच्यात आला फेजमध्ये. बट जेव्हा मला पुष्करनी अख्खी स्क्रिप्ट ऐकवली तर ऑब्व्हियसली माझ्या डोक्यात हे सगळ्या गोष्टी चालू होत्या ऐकवताना की हे कितपत उभं होतंय, काय होतंय, ह्याचे काय लॉजिक आहे. आणि शेवटपर्यंत मला तो इतका आवडला स्क्रिप्ट. आणि कपिलनी ज्याच्यावर एवढी वर्ष त्याच्यावरती काम केलंय, गिरीशनी त्याच्यावरती, आणि गिरीश म्हणजे माझा अत्यंत आवडता लेखक, म्हणजे केव्हापासून त्याच्याबरोबर काम करायचं. तसं 2 गोष्टी, एक तर मुक्ताबरोबर मला काम करण्याचा कधी योग आला नव्हता त्यामुळे तो एक. पण सगळ्यात महत्वाची म्हणून मी अजून म्हणतो स्क्रिप्ट. आता जसं डॉक्टर कपिल म्हणाले की PLR किंवा आपण पास्ट लाईफ वगैरे म्हणतो, हे कितीतरी म्हणजे मी डॉक्टर लागू असतं ते म्हणाले हे शक्यच नाही, असं होतच नाही. डेफिनेटली अशी कितीतरी लोक असतात. पण मग सिनेमा जर का अशा सगळ्यांना जर का पोचवायचं असेल तर त्या सिनेमाचं लॉजिक खूप उभं करायचं आणि ते अत्यंत इथे व्यवस्थित झालेलं आहे. म्हणजे सगळे उत्तम ऍक्टर सगळं हे, पण मूळ जे असतं ज्याचा एक पाया म्हणतो तो अप्रतिम उभा राहिला आणि आय एम शुअर हा एक वेगळा अनुभव, वेगळी प्रश्न उभं करेल हा सिनेमा. सचित सर, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून तुम्ही बोललात,
आता अभिनेता म्हणून म्हणजे तिहेरी भूमिकेत तुम्ही आहात, 2 भूमिका आहेत, 2 हिरोईन्स पण आहेत. सगळ्यात पहिल्यांदा हे सांगेन की असं प्रिया म्हणाली की सचितला लहानपणापासून मी बघते, तसं मी प्रियाला आणि मुक्ताला त्यांच्या सगळ्या चित्रपटात माझ्या वयात बघतो, पण त्यांचे अनेक चित्रपट मी पाहतोय. त्यांच्या चित्रपटांचा, त्यांच्या कामाचा मी चाहता आहे. आणि कुठल्याही हिरोला अशा 2 हिरोईन्स मिळाव्या एका चित्रपटात, त्यात मुक्ता बर्वे 2 भूमिकांमध्ये, म्हणजे जवळजवळ 3 हिरोईन्स झाल्या एका चित्रपटात. आणि संदीप कुलकर्णी सारखा आम्ही गुरुबंधू आहोत. माझा सत्यदेव दुबेंकडे आम्ही एकत्र शिकलेलो आहोत आणि ज्याच्याकडे आणि मी यांच्या मुलाचं काम केलं होतं 32 वर्षापूर्वी आधे अधुरे. सो असा एक सशक्त अभिनेता बरोबर येणं, मी जसं मगाशी पण म्हटलं की ही कुठल्याही मेकरसाठी ही ड्रीम कास्ट आहे. अशी कास्ट एकत्र येणं, असे कलाकार एका चित्रपटासाठी एकत्र येणं, याला भाग्य पाहिजे, जे मला आणि नितीनला आणि आमच्या सगळ्या टीमला मिळालेलं आहे. त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू. भूमिकेसाठी मी एवढंच म्हणेन की 2 भूमिका आहेत, हे तर आता ट्रेलरमध्येही दिसतंय. खूप चॅलेंजिंग अशा या 2 भूमिका आहेत. तशा मुक्ताच्या आहेत, तशाच माझ्याही आहेत. आणि प्रिया आणि संदीपच्या तर आउट ऑफ द वर्ल्ड आहेत. तुम्ही त्या बघा, किती छान कामं केली आहेत त्यांनी पण. सो 2 भूमिका करताना तारेवरची कसरत झाली तर नक्की झाली, कारण त्याचबरोबर निर्मितीच्या काही गोष्टी चालू होत्या, थंडी होती, दिग्दर्शनाच्या गोष्टी. एका बाजूला मी पुष्करशी बोलतोय, एका बाजूला नितीनशी बोलतोय, एका बाजूला प्रसादशी बोलतोय, एका बाजूला या दोघींना जाऊन काय काय बरोबर आहे ना, व्यवस्थित आहे ना सगळं, संदीपला जाऊन भेटतं. तर हे सगळं खूप तारेवरची कसरत करणार होतं. आणि या सगळ्यामध्ये या सगळ्या मंडळींनी, माझ्या सगळ्या निर्मात्यांनी, पुष्करनी, सगळ्यांनीच सांभाळून घेतलं. म्हणून या 2 भूमिका करण्याचा मी प्रयत्न करू शकलो. होपफुली प्रेक्षकांना त्या नक्की आवडतील. सगळ्यांनी अप्रतिम कामं केलेली आहेत. या सगळ्यांच्या कामांना भरभरून महाराष्ट्रातनं दाद मिळणार आहे याची मी तुम्हाला खात्री देतो. इतकी सुंदर दृष्ट लागण्यासारखी सगळ्यांनी कामं केली आहेत. थँक्यू सो मच फॉर दॅट. वा, तुमच्या सर्वांचे धन्यवाद. मी तुम्हाला इथे थांबण्याचीच विनंती करतो. आणि असंभव सिनेमाचं वर्ल्ड वाईड रिलीज, जागतिक वितरणाची जबाबदारी पॅनोरमा स्टुडिओजनं घेतलेली आहे. आणि त्याचे डिस्ट्रीब्युशन आणि एक्झिबिशन, प्रदर्शन आणि वितरण विभागाचे हेड HOD दर्शन शाह इथे आहेत. मी दर्शनजींना इथे मंचावण्याची विनंती करतो. असंभव हा सिनेमा जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पॅनोरमा स्टुडिओजनं घेतली. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. आता सगळ्यांचे फोटो काढायचा एक कार्यक्रम आहे. नाही थांबा, आता सगळेच येतील. पण म्हणजे आत्ता इथला जो आपला मुख्य कार्यक्रम आहे तो इथे आपला समाप्त होतोय. पण मी मान्यवर सगळे कलाकार आणि तंत्रज्ञ सिनेमाशी संबंधित त्यांना विनंती करेन की आपण फोटोसाठी सगळ्यांनी मंचावर यावं. आणि उपस्थित सगळ्याच माध्यमकर्मींना विनंती आहे की एक जबरदस्त थरारपट, रहस्यपट आपल्या भेटीला येतोय. 21 नोव्हेंबरला आपण आपापल्या माध्यमात त्याला सर्वोत्तम प्रसिद्धी द्यावी. आणि मराठी प्रेक्षकांना या निमित्तानं मी एवढंच सांगेन की तुझी वाढलेली उत्कंठा जाऊन संपव, 21 नोव्हेंबरला येतोय असंभव. धन्यवाद, थँक्यू. आणि दुपारच्या जेवणाची व्यवस्था माझ्या उजव्या आणि तुमच्या डाव्या बाजूला केलेली आहे. सो कृपया कोणीही जेवल्याशिवाय जाऊ नये ही विनंती. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा असंभवच्या सगळ्याच टीमकडून, संपूर्ण टीमला मी विनंती करतो, कृपया वर या. सगळे तंत्रज्ञ, सगळे कलाकार, सगळ्यांनी वर या. आणि सर्व निर्माते, सहनिर्माते, सगळे संपूर्ण टीमकडून सगळ्यांचे मनापासून सगळ्यांनी या.
आहे